आज आपण क्रिस्पी क्रंची असा मस्तपैकी कोन स्टफ चाट बनवूया। त्याच्यासाठी मी ते पापड घेतले। पापड आपल्याला मोठ्या साईजचे घ्यायचे आहे, एकदम लहान साईज नको आहे। याला आपल्याला असं हाफ फोल्ड करून तोडून घ्यायचं आहे। आपल्याला असं सेमी सर्कल हवं आहे। असे मी आता हे बाकी पण करून घेतले। या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे आहेत। आता याला आपण तव्यावर रोस्ट करून घेऊया। असं लाईट प्रेस करत करत आपल्याला हे छान दोन्ही साइडनी भाजून घ्यायचं आहे। तुम्ही हलकंसं तेल लावूनही याला भाजू शकता, थोडं अजून टेस्ट छान येते। अशा पद्धतीने आपण हे सगळं असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे। कच्चा कुठे राहिला नाही पाहिजे। तुम्ही हलकंसं असं ऑइल ब्रश पण करू शकता याला, ते पण छान लागतं। असं मी हा दोन्ही साइडनी व्यवस्थित मस्त भाजून घेतलाय। हा असा भाजून झालाय। याला गरम गरमच आपल्याला असं कोनच्या शेपमध्ये रोल करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे कोनचा शेप असेल तर तुम्ही त्याला रोल करू शकता किंवा हाताने अशा पद्धतीने ह्याला रोल करू शकता। आता असे मी कोन बनवून ठेवले आहेत सगळे। आता आपण स्टफिंगची तयारी करू। इथे मी बाजरीच्या लाया घेतल्या, त्यात फरसाण घातली आहे। तुम्ही मुरमुरे पण घेऊ शकता। आणि इथे मी त्यात कांदा घालणार आहे, बारीक चॉप केलेला। थोडासा टोमॅटो घालणार आहे। कोथिंबीर घालूया। बटाटे घालणार आहे। बटाट्याला थोडंसं ना अजून एक बारीक बारीक कापून घेणार आहे, थोडे एकदम बारीक तुकडे। अशा पद्धतीने आपण छान ह्याला असं बारीक बारीक करून घेऊया। जास्त मोठे तुकडे नको आहेत आपल्याला याचे। आता यात आपण चाट मसाला घालूया, थोडा तिखट घालूया। आता तुम्हाला जर झणझणीत हवं असेल तर तिखट आणि थोड्याशा ग्रीन चिलीज पण घालू शकता तुम्ही याच्यामध्ये। जिरे पूड घालणार आहे आणि गोड चटणी घालणार आहे थोडीशी। मुलांना देणार असाल तर त्यात मिरची स्किप करा, अदरवाईज मिरची पण खूप छान लागते। मिक्स करून घेऊया याला छानपैकी। थोडी शेव घालूया। आता आपलं हे मिक्सचर तयार आहे। आता आपण कोन्स तयार करूया। इथे मी हे कोन जे घेतले होते त्याला आपण या पद्धतीने गोड चटणीमध्ये असं फक्त ह्याचे कॉर्नर्स आपल्याला डीप करायचे आहेत। अशा पद्धतीने कॉर्नर डीप करून आपण ही ते शेव घेऊया आणि त्या शेवला असं डीप करून आपण लावूया या पद्धतीने। फक्त कॉर्नर्स लावून घ्यायचे आहेत, बाकी कुठे नाही। सो अशा पद्धतीने मी बाकीचे कोन तयार करून घेते। इथे मी हे असे कोन तयार करून घेतले आहेत। आता आपण ह्याचं स्टफिंग करूया। ह्याच्यामध्ये आपण आता आपली ही स्टफिंग घालूया। ह्याला जास्त प्रेस करू नका, अदरवाईज तुटून जाईल आपला पापड। लाईटली प्रेस करून जेवढं जाईल तेवढं स्टफिंग याच्यात भरून घ्यायचं आहे आपल्याला। थोडासा कांदा घालूया वरनं, कोथिंबीर घालूया, थोडीशी शेव घालूया। अशा पद्धतीने आपला हा एक कोन बनवून तयार आहे। असे मी हे सगळे कोन बनवून घेतले। असे हे आपले सगळे कोन बनवून तयार आहेत। खूप मस्त लागतात हे खायला, नक्की ट्राय करून बघा। मुलांसाठी तर खूप मस्त आहे। मुलांची रोज नवीन काहीतरी डिमांड असते, आज काहीतरी नवीन बनव। सो हे असलं काहीतरी त्यांनाही जरा इंटरेस्टिंग वाटतं। सो नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।